आता गुन्हे काढत आहोत आपण. बॉक्सचं पण मार्किंग करून दिलेलं आहे गुत्तेदारांना. खड्डा होता त्याच्यामुळे आपली गाडी व्यवस्थित जात. सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही मार्कआउटला जात आहोत. 2 व्हीलरवर जात आहोत आज आम्ही. आता आम्ही साईटवर आलेलो. घराचं एक मार्कआउट होतं. तुम्हाला घर हे आपलं साऊथ फेसिंग होणार आहे. रोड साऊथ फेसिंगला आहे. दक्षिण उत्तर 50 फूट आहे आणि पूर्व पश्चिम 40 फूट आहे प्लॉट साईज. आता गुन्हे काढत आहोत आपण. नहीं आया अभी दोनों देखो आया ना बरोबर. अंदर पकड़े का फिर उसमें राइट है फिर. रोड 20 फुटाचा आहे आणि आपण चेक करायला मित्रांनो इथं 20 फूट येत आहे का आपल्या बाउंड्री पर्यंत. ऊन खूप जास्त आहे इकडं. मार्कआउट नाही टाकला पाहिजे. आम्हाला सकाळी टाकायचं होतं पण वेळ झाला त्याच्यामुळं आता उन्हात टाकावं लागते मार्कआउट. खूप ऊन आहे. आता मार्कआउट होत आहे. बरोबर मोबाइल में शूटिंग नीचे पकड़ो ना टेप. उधर मार्किंग की ना 8 फीट 5 इंच पे कॉलम है. 8 फीट 5 इंच 8 फीट 5 इंच 8 फीट 5 इंच. उसके बाद 21 फीट 2 इंच 21 फीट 2 इंच 29 फीट. रुको रुको 1 मिनट. 29 2 पे कॉलम नहीं है. 31 11 पे कॉलम नहीं है. उसके बाद डायरेक्ट 37 2 पे कॉलम है. 2 पे कॉलम है. 37 2 पे कॉलम है. जिथं कॉलम आहे तिथं आता आपण प्लस करायलो. 47 8 पे कॉलम है. 47 8 47 8. आणि अशा प्रकारे मार्कआउट टाकणं झालेलं आहे मित्रांनो. आणि बॉक्सचं पण मार्किंग करून दिलेलं आहे गुत्तेदारांना. मित्रांनो आता त्या साईटवर आपण मार्कआउट टाकलेला आहे आणि आता दुसऱ्या साईटवर आलेलो आहोत. स्लॅब होता आपला ग्राउंड फ्लोअरचा, तिथं आलेलो आहे साईटवर.
भैया त्यांना इन्स्ट्रक्शन देत आहे गुत्तेदारला, आणि ऊन लागायला म्हणून मी पण डोक्याला बांधलाय. आता स्लॅब वगैरे आपण चेक केलाय, सगळं झालंय. आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत, जेवणार आहोत. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. एका साईट व्हिजिट वर तुम्हाला दाखवू नाही शकलो, व्हिडिओ नाही घेऊ शकलो कारण खूप ऊन झालं होतं तिथं. आणि नंतर आपण स्लॅब वर गेलो, तिथला व्हिडिओ तर तुम्ही तर आता पाहिलंच असेल मागे व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहोत परळीला आणि विचारूयात भैयांना कशासाठी आपल्याला परळीला जायचंय. कशासाठी जायचंय रे परळीला? आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज एकादशी आहे. त्या बारस असल्यामुळे आमची सोपान काका मंदिर परळी येथं पंगत असते सकाळी 7 वाजता असते. तर त्या निमित्तानं आम्ही आता परळीला जात आहोत मित्रांनो. तर आम्ही माझ्यासोबत अनिकेत आहे, माझे वडील आहेत. आम्ही आता गेल्यानंतर तिथं सामान खरेदी करणार आहोत. किराणा सामान जे किल्ले आपल्याला लागणार आहे ते सामान आपण खरेदी करणार आहोत आणि नंतर आपण गंगाखेडकडे वापस येणार आहोत. खड्डा होता त्याच्यामुळे आपली गाडी व्यवस्थित जात नव्हती. जगमित्र नागा मंदिरच्या बाजूला संत सोपान काका महाराज उखळीकरांचा मठ आहे. तिथं नेहमीप्रमाणे दरवर्षी आपली बारस असते. आज एकादश आहे आणि उद्या बारस आहे, तर उद्या आपली पंगत आहे इथं. तर मी आलेलो आहे. हे मंदिर आहे. आणि हे संत केदारी महाराज आहेत. विठ्ठल रुक्मिणी. दर्शन घेऊयात आपण, तुम्ही पण दर्शन घ्या. काय बघायलास? वडिलांनी पण देणगी दिली होती. पप्पांनी दिली होती का? आणि असं छोटंसं सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जाल किंवा परळीत आला असाल तर मंदिराला नक्की भेट द्या. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजले आहेत. आपण काल पाहिलंच असेल की आम्ही काल परळीला गेलो होतो. नंतर आम्ही गंगाखेडला आलो होतो. रात्री लेट झाला यायला आम्हाला इथं. आणि तिथं काल आज बारस होती, त्याच्यामुळं ते सामान जे होतं की आपल्याला तिथे आम्ही घेऊन दिलं सामान, किराणा सामान आणि भाजीपाला वगैरे पप्पांना घेऊन दिला. आणि आज सकाळी आपली बारस होती त्या मठामध्ये आणि तिथं आता आम्ही नाही जाऊ शकलो इकडून गंगाखेडून परळीला. पप्पा तिथंच आहेत आणि आता ते येईलच पप्पा. ते आता मी करत आहे जॉगिंग. आणि आज रविवार आहे, आज सुट्टीच आहे. बघूया मित्रांनो आज काय काय घडतंय. तर आज काय आम्ही प्लॅनिंग केलेलं नाहीये, तर बघू काय काय होतंय. व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो. जसं की सकाळी सांगितलं होतं तुम्हाला की आजचा दिवस कसा जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. पण आज दिवसभरात मी काहीच केलं नाहीये. झोप घेतली आणि थोडंसं काम केलं आणि घरीच होतो, मी कुठंच गेलेलो नव्हतो. त्याच्यामुळं व्हिडिओत काहीच नाही दाखवू शकलो किंवा मी काहीच केलं नव्हतं, त्याच्यामुळे काहीच दाखवलं नाहीये. आता एक आहेत भैयांचे मित्र, त्यांचा बड्डे आहे, तर आम्ही त्यांना विश करण्यासाठी निघालेलो आहोत. आहे ना रे? काय दिवसभर आज कसा गेला? आज थोड्या वेळापूर्वी आज रविवार होता, थोडं काम आटपवले आणि आज आई पण परभणीहून येत आहे, म्हणलं तिला पण आणावं. आणि एका मित्राचा बर्थडे होता, त्याला पण विश करावं. चला तर पाहूया.